आता आपला मस्तपैकी नाश्ता झालेला आहे आणि पोट भरून केलेलं आहे, कारण की आता आपण चाललो आहे दुबई फ्रेमला. दुबई फ्रेम इकडनं हार्डली 10 ते 15 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे. सगळ्यांची तयारी आमची झालेली आहे. रेडी आहे ना? येस, वी ऑल आर रेडी. रेडी? ही आपली गाडी आलेली आहे, आपल्याकडे स्पेशल लेक्सस. चला, मुंबईत आपण स्वप्न बघतो या गाड्यांमध्ये बसायचे. इकडे बसूया, चला. मी पुढे बसतोय. प्रिशा, हाऊ आर यू फिलिंग? आता आम्ही चाललोय दुबई फ्रेमला. मग अशी सांगितल्याप्रमाणे आम्हाला घ्यायला मस्तपैकी लेक्सस आलेली. चला जाऊया आणि दुबई फ्रेम मस्तपैकी बघून घेऊया. फायनली आम्ही पोहोचलोय दुबई फ्रेमला. माय गॉड, असं वाटतंय ना की सोन्याचं असं काहीतरी वरती असं काय बनवलंय यार. धडाक. हे बघा. चला आपण जाऊया आणि दुबई फ्रेम बघूया. चला. चला आता आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे. भाई एवढं सुंदर आहे ना. म्हणजे आज ऍक्च्युली खरं असं फिरायला सुरुवात केल्यासारखं वाटतं, कारण की डाव क्रूज वगैरे ते काहीतरी ठीक होतं. म्हणजे तो काय एकदम ऑसम एक्सपिरियन्स नव्हता मी सांगेन, पण हे असं बाहेरनच बघून एवढं सुंदर वाटतंय. हा, कसं वाटतं स्मिता? मला मस्त जास्तच वाटतं. आता चला आतमध्ये जाऊया आणि बघूया. आय एम पागल. केवढं मोठं आहे बघा. असं पूर्ण असं मान वर करायला लागते ते बघायला. तर चला आता आतमध्ये जाऊया आणि बघूया. बेसिकली लिफ्ट आहे, ही दिसते ना इकडनं मधलं लिफ्ट आहे वरती जायला. आणि वरती जाऊन आपल्याला पूर्ण सिटी, म्हणजे एक साईडला आपलं दुबई, जी नवीन दुबई आहे तिची सिटी, आणि एक साईडला माझ्या मते ओल्ड दुबई याचा व्ह्यू येतो. म्हणून त्याला बेसिकली दुबई फ्रेम बोलतात, कारण की एक साईडला जसं मी सांगितलं तसं. तर चला जाऊन बघूया. पूर्ण फ्रेमवर हे असं गोल्ड सारखं प्लेटेड पूर्ण केलेलं आहे. पूर्ण फ्रेम तशीच आहे. ओके, लास्ट डोर. हॅव अ गुड डे. थँक्यू. बऱ्यापैकी लाईन आहे आतमध्ये. मला वाटते थोडं एक 15-20 मिनटं किंवा अर्धा तास जाऊ शकेल आपल्याला लाईनमध्येच. त्यामुळे सकाळी लवकरात लवकर यायचा प्रयत्न करा, कारण की आमचा जो टूर गाईड आहे त्याने आम्हाला तेच सांगितलं की सकाळी लवकर यायचं, म्हणजे थोडी गर्दी कमी असते. भारी आहे बघा. फ्रेमच्या आतमध्ये आपण एंट्री केलेली आहे. ती इथे असे छोटे छोटे एव्हीज आणि म्हणजे असे 3D काइंड ऑफ थिंग केलेलं दिसतंय.
आणि स्टार्टिंगला त्यांनी बेसिकली आपल्याला बघू शकतं की ह्यांनी त्यांची जुनी संस्कृती आणि जुनं दुबई UAE कसं होतं ह्याच्याबद्दल त्यांनी दाखवलं आहे. चला पुढे जाऊन बघूया काय आहे ते अजून. हा इथे त्यांनी ओल्ड दुबईचा नक्षा ठेवलेला आहे आणि हा जो फोटो आहे तो बेसिकली जेव्हा बुर्ज खलिफाचं काम चालू झालं ना तेव्हाचा फोटो दिसतोय. एवढं भारी आहे ना आतमध्ये. आता आम्ही चाललोय, आता लिफ्टमध्ये चाललोय. त्याचा लिफ्टमध्ये जाऊन बघू. फायनली आपण दुबई फ्रेमच्या टॉपवर पोहोचलेलो आहे. चला of the Dubai frame now you can see behind me ओल्ड दुबई. ओल्ड दुबई आहे पूर्ण आणि त्या साईडला न्यू दुबई. आता बॅक कॅमेराने व्यवस्थित दाखवतो कारण की काय होतं मला फोकस करता आणि मागचा नीट दिसत नाही. आता आपण दुसऱ्या बाजूला जाऊया. दुसऱ्या बाजूला न्यू दुबई आहे. माय गॉड. म्हणजे आपण विचार नाही करू शकत इतकं सुंदर जरी बनवलेलं आहे की बाबा हा एक फ्रेम बनवली त्या फ्रेमच्या एका बाजूला नवीन दुबई आहे आणि एका बाजूला ओल्ड दुबई. आणि काय बोलायला वर्डच नाही राहिलेले. इथे मागे जो रॅम्प दिसत आहे ना मगाशी दाखवल्याप्रमाणे इथनं खाली डायरेक्ट काच ठेवलेले आहे फक्त मध्ये. हो कसं वाटतंय? असं खाली कसं आहे? ती थोडीशी घाबरली आहे पण चालते कारण की जवळजवळ एक 25 ते 30 माळे आम्ही वरती आहेत आणि त्याच्या खाली डायरेक्ट असं. स्मिता कसा आहे एक्सपिरियन्स? एकदम मस्त. म्हणजे असं एकदम टॉप ऑफ द वर्ल्ड आल्यासारखं वाटतं. मागे पूर्ण सिटी आहे ओल्ड दुबई आणि या साईडला मागे पूर्ण न्यू दुबई आहे. खूप भारी वाटते. इकडे आता आमची लाईन लागलेली आहे खाली जायला. पण व्हॅल्यू फॉर मनी आहे. तर तुम्ही दुबईला व्हिजिट करताय तर नक्की दुबई फ्रेमला यायचं. आता खाली जाऊया, खाली जाऊन बघूया काय आहे ते. चला आता आम्ही लिफ्टनी खाली पोहोचलो आहे आणि इथे बेसिकली माझ्या मते पूर्ण जेव्हा दुबई भविष्यात आणि आता कशी आहे याच्याबद्दल दाखवलेलं आहे. चला बघूया AV कशी आहे ते.
आता फायनली आम्ही बाहेर आलेलो आहे दुबई फ्रेममधनं. भाई काय एक्सपिरियन्स होता, एक नंबर मजा आली. आणि त्याने जो आतमध्ये AV दाखवली ना, म्हणजे त्याने दाखवले की पुढच्या 10 वर्षात दुबई कुठल्या लेवलला असणार आहे. म्हणजे ऑटोमेशनच्या बाबतीत माझ्या मते सगळ्या देशांमध्ये पुढे असेल दुबई. सुंदर एकदम. आता मी बाहेर आलो आहे, बाहेर बघूया काय अजून फिरायसारखं आहे का. माझ्या मते तरी ती साईड तरी नाही आहे. इथे छोटंसं गार्डन आहे, इथे थोडंसं गार्डनमध्ये आपलं टाईमपास करून हॉटेलवर जायचं. कारण की जेवण परत दुपारी 3 वाजताचा आपला पिकअप आहे डेझर्ट सफारीला. तर चला आपण हा व्लॉग इथेच संपवूया. सो बाय बाय. सॉरी परत आलो बघा, बरा लवकर आलो. तर लाईन बघा तिकडनं पूर्ण लांबच्या लांब लाईन लागली. म्हणजे नाही म्हटलं तरी यांच्या लाईनमध्ये ते एक तास तरी जाईल आरामशीर. 1 ते 1.5 तासच बोलेन मी. पार तिथपर्यंत लाईन लागली. आम्हाला जस्ट इथून लाईन मिळाली होती, ह्याच्या पुढेच ॲक्च्युली. सो इफ यू आर विजिटिंग दुबई फ्रेम जल्दी आ जाओ भाई लोग.